पंजाबमधील जालंधर पोलीस ठाण्यात सुमारे 28 वर्षाचा एक तरुण अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पोहोचला. त्याचा चेहरा फिक्कट पडला होता, डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत होती. अनेक दिवस त्याला झोप आली नसावी अशी त्याची अवस्था होती. शरीरावर थकव्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती आणि तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला होता. ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला बसायला सांगितलं. शांत हो, आधी पाणी पे, मग व्यवस्थित सांग नेमकं काय झालं आहे. त्या तरुणाने थोडं पाणी पिलं. काही क्षण स्वतःला सावरल्यानंतर तो बोलू लागला. साहेब, मी मूळचा बिहारचा आहे. कामाच्या शोधात काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये आलो. जालंधरमधील एका बूट तयार करणाऱ्या कारखान्यात मी काम करतो. रोज सकाळपासून रात्री 9 वाजेपर्यंत माझी ड्युटी असते. तो पुढे म्हणाला. ड्युटी संपल्यानंतर मी रोजप्रमाणे पायी माझ्या राहत्या खोलीकडे निघाले होतो. त्या दिवशी देखील रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. मी माझ्याच विचारात चालत होतो. अचानक माझ्या बाजूला एक कार येऊन थांबली. त्या कारमध्ये 4 तरुणी होत्या. एक गाडी चालवत होती, तिच्या शेजारी एक बसली होती, तर मागच्या सीटवर आणखी 2 जणी होत्या. त्यापैकी एकीने खिडकी खाली करून मला आवाज दिला आणि ती म्हणाली, भाऊ, जरा हा पत्ता मला सांगाल का? आम्ही बराच वेळ झालो शोधत आहोत. तेव्हा तो म्हणाला, मला काहीतरी संशय आला नाही. मी गाडीजवळ गेलो. तिने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. मी त्या चिठ्ठीवर लिहिलेला पत्ता वाचू लागलो. माझं पूर्ण लक्ष त्या कागदावर असतानाच अचानक मागच्या सीटवर बसलेल्या दोघींनी माझा हात पकडला आणि एका झटक्यात मला गाडीच्या आत खेचलं. सगळं इतकं वेगाने घडलं की मला काही समजण्याआधीच गाडीचे दरवाजे बंद झाले आणि कार भरधाव वेगाने पुढे निघाली. मी घाबरून मोठ्याने विचारलं, तुम्ही मला कुठे घेऊन चाललात? मला जबरदस्तीने गाडीमध्ये का बसवलंय? मी गाडीचं दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते आतून लॉक करण्यात आलं होतं. मी पुन्हा आवाज देऊ लागलो. तेवढ्यात गाडी चालवणाऱ्या तरुणीने अचानक ब्रेक लावला. 4ही जणी माझ्याकडे वळून पाहू लागल्या. त्यापैकी एकीने कठोर आवाजात सांगितलं, शांत बस, जास्त हुशारी करू नको. दुसरी म्हणाली, जर ओरडायला सुरुवात केली तर आत्ताच पोलिसांना फोन करून तुझ्यावर आमच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करू. 4 मुली एकच गोष्ट सांगतील आणि तू एकटा काय सिद्ध करणार? हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी परक्या शहरात होतो. माझी कोणासोबत ओळख नव्हती. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असता तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. म्हणून मी पूर्णपणे शांत बसलो. काही वेळाने गाडी शहराच्या बाहेर शांत भागाकडे वळाली. रस्त्याच्या कडेला गाडी थांबून त्यांनी मला थंड प्यायची बाटली दिली आणि म्हणाल्या, घाबरू नको, आम्ही तुला आत्ता काही इजा करणार नाही. फक्त शांत राहा आणि आम्ही सांगू तसं कर. मी ती बाटली घ्यायला नकार दिला. मी हात जोडून म्हणालो, ताई, मला जाऊ द्या. मी इथे फक्त काम करण्यासाठी आलो आहे. माझे आईवडील माझी वाट पाहत आहे. कृपया मला सोडून द्या. हे ऐकताच त्यापैकी एकीने रागाने उत्तर दिलं, आम्हाला ताई म्हणू नको, शांत बस. योग्य वेळ आल्यावर तुला सगळं समजेल. त्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली. जवळपास अर्धा तास प्रवास केल्यानंतर ते एका नव्याने विकसित होत असलेल्या कॉलनीमध्ये पोहोचले. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. काही अंतरावर एक मोठा बंगला दिसत होता. गाडी त्या बंगल्यासमोर थांबली. त्या म्हणाल्या, चल आता खाली उतर. मी आजूबाजूला पाहिलं. मदतीसाठी हाक मारावी असं वाटत होतं, पण परिसर पूर्णपणे शांत होता. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी त्यांच्या मागोमाग त्या बंगल्याच्या आतमध्ये गेलो. बंगल्याच्या आत पाऊल टाकताच माझी भीती आणखी वाढली. बाहेरून साधा दिसणारा तो बंगला आतून मात्र अत्यंत आलिशान होता. मोठा हॉल, महागडे फर्निचर, मोठा LED TV, फ्रीज, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आणि इतर सर्व आधुनिक सुविधा त्या घरामध्ये होत्या. बाहेरून पाहिलं असतं तर कुणीही कल्पना केली नसती की आतमध्ये इतकी सजावट असेल. 4ही तरुणी अगदी घरच्यासारख्या वावरत होत्या. त्यांच्यासाठी ते ठिकाण नवीन नव्हतं, हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्यापैकी 2 जणी थेट स्वयंपाकघरात गेल्या. काही वेळात त्यांनी आमलेट, ब्रेड आणि इतर खाण्यापिण्याच्या वस्तू बाहेर आणल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी पेय घेतलं आणि मोठ्या आवाजात गाणी लावून दिली. काही क्षणात त्या गाण्याच्या तालावर नाचू लागल्या. मी मात्र हॉलच्या एका कोपऱ्यात शांत बसलो होतो.
माझ्या मनात एकच विचार सुरू होता, इथून नेमकं बाहेर कसं पडायचं. मी दरवाजाकडे पाहिलं, सर्व दरवाजे आतून बंद केले होते. खिडक्यांना देखील मजबूत गज आणि लॉक होते. मोबाईल काढून कोणाला फोन करावा असा विचार माझ्या मनात आला, पण गाडीत बसल्यानंतरच त्यांनी माझा मोबाईल फोन त्यांच्या ताब्यात घेतला होता. मी पूर्णपणे असहाय्य झालो होतो. काही वेळाने त्यापैकी एक माझ्याजवळ आली. ती म्हणाली, घाबरण्याची गरज नाही, जर तू आमचं ऐकलं तर सकाळी तुला सुरक्षित सोडून देऊ. मी पुन्हा हात जोडून विनंती केली, कृपया मला जाऊ द्या. मी इथे फक्त नोकरी करण्यासाठी आलो आहे. माझ्या कुटुंबाला माझ्याशिवाय दुसरा आधार नाही. पण माझं बोलणं कुणी ऐकून घेत नव्हतं. त्यांनी पुन्हा माझ्यावर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. जर तू इथून बाहेर जाऊन कोणाला काही सांगितलं तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करू. आमचं म्हणणं लोक सहज मान्य करतील. तू मात्र आयुष्यभर स्वतःला निर्दोष सिद्ध करत फिरशील. ही धमकी ऐकल्यानंतर माझ्या अंगातलं धैर्य संपलं. माझ्यासमोर दोनच पर्याय होते. एक म्हणजे विरोध करून स्वतःला आणखी अडचणीत टाकणं आणि दुसरा म्हणजे योग्य संधी मिळेपर्यंत शांत राहणं. मी दुसरा पर्याय निवडला. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं माझा मानसिक ताण वाढत होता. त्या चारही जणी वारंवार माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या मला त्यांच्यासोबत थांबण्यासाठी भाग पाडत होत्या. मी मात्र सतत नकार देत होतो आणि मला सोडून देण्याची विनंती करत होतो. मात्र त्या माझं काही ऐकायला तयार नव्हत्या. पहाटेच्या सुमारास त्यांनी मला पुन्हा एकदा इशारा दिला. आज जे काही घडलं त्याबद्दल कुणालाही एक शब्द सांगायचा नाही. त्यानंतर त्यांचे परिणाम खूप वाईट होतील. सकाळ होताच त्यांनी माझा मोबाईल परत दिला आणि मला शहराच्या एका रस्त्यावर उतरवलं. रात्रभर त्या चौघ्या जणी भोंगळ होऊन माझ्यासोबत एक झालं की एक झालं की एक शरीर संबंध करत होत्या. त्यानंतर मी थेट माझ्या भाड्याच्या खोलीवर आलो. संपूर्ण रात्र डोळ्याला डोळा लागला नव्हता. भीती, तणाव आणि धक्क्यामुळे माझी अवस्था अत्यंत वाईट झाली होती. तरीही नोकरी गमावण्याची भीती असल्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेऊन मी पुन्हा कंपनीत कामाला गेलो. दिवसभर माझं कामात मन लागत नव्हतं. मला वाटत होतं आता हा प्रकार संपला असेल. पण दुसऱ्या दिवशी रात्री ड्युटी संपून मी कारखान्याबाहेर आलो तर समोर पुन्हा तीच कार उभी होती आणि माझ्या आयुष्यातील संकट अजून देखील संपलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी रात्री ड्युटी संपून मी कंपनीच्या गेट बाहेर पडलो. माझ्या मनात अजूनही कालच्या घटनेची भीती होती. मी इकडे तिकडे पाहत वेगाने चालू लागलो. कदाचित आज त्या पुन्हा भेटणार नाही अशी मनात आशा होती. पण काही अंतर चालत गेल्यानंतर माझी नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्या कारवर पडली. कारचं दार उघडलं आणि त्यापैकी एकीने माझ्याकडे पाहत हाताने इशारा केला, चल बस. मी घाबरतच मागे सरकलो. नाही, मला यायचं नाही. इतक्यात दुसरी म्हणाली, काल जे सांगितलं होतं ते विसरला का? जर शांतपणे आमच्यासोबत आला नाही तर पुढे काय होईल याची जबाबदारी तुझी. त्यांच्या आवाजातला कॉन्फिडन्स पाहून माझी भीती आणखी वाढली. मी काही क्षण तिथेच उभा राहिलो. शेवटी नाईलाजाने गाडीमध्ये बसलो. त्यानंतर हा प्रकार 1-2 दिवसांचा राहिला नाही. जवळपास महिनाभर हे सुरू राहिलं. रोज रात्री ड्युटी संपल्यानंतर त्या मला शोधून काढायच्या. कधी कारखान्याबाहेर तर कधी माझ्या राहत्या खोलीजवळ. मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करायचो. वेगवेगळ्या रस्त्यांनी जायचो. काही दिवस सहकाऱ्यांसोबत निघायचो. पण त्या जणू माझ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. हळूहळू माझी मानसिक अवस्था खालावत गेली. रात्री नीट झोप लागत नव्हती. जेवण्याची इच्छा उरत नव्हती. कारखान्यात काम करताना देखील माझं लक्ष लागत नव्हतं. सहकारी विचारायचे, काय झालं, तब्येत बरी नाही का? मी मात्र प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचो, थोडा थकलो आहे. खरं कारण सांगायची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. माझ्या मनात सतत एकच भीती होती, जर त्यांनी खरंच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला तर माझं कुणी ऐकेल का? अशाच एके दिवशी कारखान्यात काम करत असताना माझ्या हातून एक मोठी चूक झाली. सुपरवायझरने मला बाजूला बोलावलं. काय चाललंय तुझं? तू आधीसारखा काम करत नाही. काही अडचण असेल तर सांग. मी काही क्षण शांत राहिलो. डोळ्यात पाणी आलं. पण तरीही मी काही बोललो नाही. कारण मला वाटत होतं ही गोष्ट सांगितली तर लोक माझी थट्टा करतील. दिवस जात होते आणि माझी भीती वाढत होती. शेवटी एक दिवशी मी मनाशी ठरवलं, आता पुरं झालं. यापेक्षा जे होईल ते होईल, पण मी पोलिसांकडे जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर जाण्याऐवजी मी थेट जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलो.
ड्युटी ऑफिसर समोर बसल्यानंतर सुरुवातीला माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. अधिकाऱ्याने मला धीर दिला. घाबरू नको, शांतपणे जे काही घडलं ते सांग. त्यानंतर मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण घटना त्यांना सांगितली. सुरुवातीला अधिकाऱ्यांना देखील माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारले. गाडीचा रंग कोणता होता, त्या कॉलनीचं नाव माहीत आहे का, घर ओळखू शकतो का. मी प्रत्येक प्रश्नांचं अचूक उत्तर दिलं. मी त्या बंगल्याचा रस्ता, आजूबाजूची ठिकाणे आणि तिथे जाण्याचा मार्गही पोलिसांना सांगितला. माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याच रात्री त्या बंगल्यावर छापा टाकण्याची तयारी सुरू झाली. त्या रात्री पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता कारवाई करण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं. त्या तरुणाला सोबत घेण्यात आलं कारण नेमकं घर ओळखणं त्यालाच माहीत होतं. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांच्या 2 गाड्या त्या नव्या कॉलनीच्या दिशेने निघाल्या. संपूर्ण परिसर शांत होता. रस्त्यावर तुरळक वाहने दिसत होती. कॉलनीजवळ पोहोचल्यानंतर त्या तरुणाने एका बंगल्याकडे बोट दाखवत शांत आवाजात सांगितलं, साहेब हाच तो बंगला. पोलिसांनी घाई न करता आधी संपूर्ण परिसराची पाहणी केली. काही कर्मचारी घराच्या मागील बाजूला गेले तर काही मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबले. कोणालाही पळून जाण्याची संधी मिळू नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती. काही क्षणांनी मुख्य दरवाजावर टकटक करण्यात आली. आतून हालचाल झाली. थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला. समोर पोलीस पाहताच दरवाजा उघडणारी तरुणी क्षणभर गोंधळून गेली. तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत पोलिसांनी आपली ओळख सांगून घरामध्ये प्रवेश केला. घराच्या हॉलमध्ये इतर 3 तरुणी देखील उपस्थित होत्या. पोलिसांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही आलं. त्यांना सुरुवातीला नेमकं काय घडत आहे हे समजत नव्हतं. अधिकाऱ्यांनी सर्वांना एका ठिकाणी बसण्याला सांगितलं आणि घराची झडती सुरू केली. घरातील प्रत्येक खोली तपासण्यात आल्या. कपाटं, टेबल, कागदपत्र आणि इतर वस्तूंची पाहणी करण्यात आली. तपासासाठी महत्त्वाच्या ठरू शकतील अशा काही वस्तू पंचनामा करून जप्त करण्यात आल्या. दरम्यान तो तरुणही पोलिसांसमोर घरात गेला. त्याला पाहताच त्या 4ही तरुणी स्पष्टपणे अस्वस्थ झाल्या. त्यापैकी एकीने लगेच सांगितलं, हा आमचा मित्र आहे, तो स्वतःच्या इच्छेने येथे येत होता. मात्र त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिलं, हे खोटं आहे. मी इथं माझ्या इच्छेने कधी आलो नव्हतो. मला सतत धमकावलं जात होतं. दोन्ही बाजूंनी विधाने ऐकल्यानंतर पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई केली नाही. सर्वांना पोलीस ठाण्यात यायला सांगण्यात आलं. येथे प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. प्रत्येक तरुणीचा जबाब वेगवेगळा नोंदवण्यात आला. मात्र चौकशी जशी जशी पुढे सरकत गेली तसे त्यांच्या जबाबामध्ये विसंगती दिसू लागली. एका तरुणीने सांगितलेली माहिती दुसऱ्या विधानाशी जुळत नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज, शेजारील लोकांची माहिती आणि इतर उपलब्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली. तपासादरम्यान त्या तरुणाने सांगितलं अनेक तपशील प्रत्येक पुराव्याशी जुळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात आली आणि 4ही तरुणींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांना या घटनेनंतर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं, कोणताही गुन्हा झाला असल्याची तक्रार आली तर ती निष्पक्षपणे तपासली जाते. पीडित व्यक्ती स्त्री असो की पुरुष, कायद्यापुढे प्रत्येकाला समान संरक्षण मिळालंच पाहिजे. या तपासातून पुढे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येऊ लागले. पोलिसांनी 4ही तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू झाला. प्रत्येकीची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्या सर्वांनी एकत्र भूमिका घेतली. या तरुणाने आमच्या विरुद्ध खोटी तक्रार केली आहे. आम्ही कोणालाही जबरदस्तीने आणलं नाही. मात्र पोलिसांनी घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढला नाही. तपास अधिकाऱ्यांनी त्या तरुणाने दिलेल्या प्रत्येक माहिती पुन्हा तपासली. तो ज्या कंपनीत काम करत होता तिथे जाऊन त्याची उपस्थिती, ड्युटीची वेळ आणि गेल्या काही दिवसातील त्याच्या वागणुकीबाबत माहिती घेतली. कारखान्यातील काही सहकाऱ्यांनी सांगितलं, मागील काही आठवड्यांपासून तो खूपच शांत झाला होता. आधीसारखा तो हसत खेळत बोलत नव्हता. काम करताना देखील त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं होतं. दुसरीकडे पोलिसांनी त्या बंगल्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली.
काही स्थानिकांनी सांगितलं त्या घरात 4 तरुणी राहत होत्या. दिवसा त्या फारशा बाहेर दिसत नव्हत्या, मात्र रात्र उशिरापर्यंत त्या घरात हालचाल सुरू असायची. अनेकदा वेगवेगळ्या गाड्या येताना दिसायच्या. या माहितीचीही पोलिसांनी नोंद घेतली. तपासादरम्यान घरातून जप्त करण्यात आलेल्या काही वस्तूंची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील CCTVची फुटेज देखील तपासण्यात आले. तपास जसा जसा पुढे गेला तसं या प्रकरणातील अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या. दरम्यान पोलिसांनी त्या तरुणाला पुन्हा एकदा बोलावून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला. त्याने सुरुवातीपासून शेवटच्यापर्यंतच्या प्रत्येक घटना एकाच क्रमाने सांगितली. त्याच्या जबाबामध्ये कोणताही मोठा विरोधाभास आढळला नाही. दुसरीकडे चौघींच्या जबाबामध्ये मात्र अनेक ठिकाणी तफावत दिसून आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, आम्ही कोणाच्याही म्हणण्यानुसार विश्वास ठेवून कारवाई करत नाही. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक तपास यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जातो. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चौघींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने पोलीस तपासासाठी त्यांना कोठडी मंजूर केली आणि पुढील तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. अनेकांना या प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत होत्या. मात्र पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं. तपास जसा जसा पुढे सरकत होता तसे या प्रकरणाकडे केवळ स्थानिकच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं जाऊ लागलं. एका तरुणाने दिलेल्या तक्रारीमुळे संपूर्ण तपास यंत्रणा सक्रिय झाली होती. पोलिसांनी त्या 4ही तरुणींचे मोबाईल फोन, लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ताब्यात घेतली. त्यातील माहितीही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. दरम्यान त्या तरुणाला वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येत होतं. प्रत्येक वेळी त्याने एकच गोष्ट सांगितली, त्याच्या जबाबामध्ये कोणताही बदल नव्हता. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील आणखी काही लोकांसोबत संपर्क साधला. शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांना सांगितलं की त्या बंगल्यात अनेकदा रात्री उशिरापर्यंत गाड्याची ये-जा असायची. मात्र नेमकं काय सुरू असतं याची कोणालाच कल्पना नव्हती. याच दरम्यान सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत अनेक अफवा पसरू लागल्या. कुणी वेगळी कथा सांगत होतं तर कुणी अतिशय व्यक्तिपूर्ण दावे करत होतं. पोलिसांनी मात्र स्पष्ट केलं, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, आम्ही प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी करत आहे. कोणताही निष्कर्ष घाईघाईने काढला जाणार नाही. तपासात जे तथ्य समोर येतील त्यानुसारच पुढील कारवाई केली जाईल. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.